श्रीनाथ खंडेलवाल 400 पुस्तकांचे लेखक, ज्यांची 80 करोड रुपयांची संपत्ती होती, तरी देखील एका वृद्धाश्रमात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. एका नामांकित कापड उद्योग साम्राज्याचे मालक विजयपत सिंघानिया यांना भाड्याने फ्लॅट घेऊन राहावे लागत आहे. या दोन्ही व्यक्तींनी जमीन, इस्टेट, प्रॉपर्टी सर्व काही निर्माण केले, मात्र आयुष्याच्या शेवटी यांच्याकडे यापैकी काहीच नव्हते. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, इतके मोठे आर्थिक साम्राज्य निर्माण करून देखील या लोकांची अशी अवस्था का झाली असेल आणि याला कारणीभूत कोण असेल? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की कळवा. मला वाटतं यांची एकच चूक होती की त्यांनी खूप सारे ॲसेट निर्माण केल्या, मात्र ते स्वतःला ॲसेट बनवू शकले नाही. स्वतःला ॲसेट बनवणे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला स्वतःची लाईफस्टाईल मेंटेन ठेवण्यासाठी जितका पैसा पाहिजे तितकी रक्कम दर महिना पेन्शन म्हणून यायलाच पाहिजे. लक्षात घ्या, गोल्ड, जागा, घर या कधी ना कधी तुमच्याकडून काढून घेतल्या जातील, मात्र तुमची गॅरंटेड पेन्शन ही कधीच कोणीही तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही. फिजिकल ॲसेट नक्कीच निर्माण करा, मात्र आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वतः देखील एक ॲसेट म्हणून तयार व्हा. मार्केटमध्ये पेन्शनसाठी खूप सारे प्लॅन उपलब्ध आहेत, जसे एक रकमी पैसे गुंतवून पुढच्या महिन्यापासूनच गॅरंटेड पेन्शन लाईफ टाईम घेता येते. वय कमी असेल तर 15 ते 20 वर्ष नियमित पैसे गॅरंटी असलेल्या प्लॅनमध्ये गुंतवा आणि रिटायरमेंट नंतर निवांत पेन्शन घेत राहा. या व्यतिरिक्त जर थोडी रिस्क घ्यायची तयारी असेल तर म्युच्युअल फंडामधला SWP देखील तुम्ही करू शकता, ज्यामध्ये पेन्शनची रक्कम ही वाढत्या महागाईप्रमाणे देखील वाढवता येते. लक्षात घ्या, रिटायरमेंट नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सुरक्षा, सन्मान आणि आपल्या लोकांची साथ. अधिक माहितीसाठी DM करा पेन्शन.